कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती ज्यांचा 61वा वाढदिवस आपण सगळेजण मिळून आज साजरे करत आहोत असे आमचे गुरुवर्य आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक, सगळ्यांसाठी अहोरात्र कष्ट मेहनत आणि सगळ्यांना स्वतःच्या पायावरती गरिबांना उभं करण्यासाठी ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य वेचलं असे आदरणीय तोडकरांना आज मला माझं योगायोग खूप सुदैव चांगलं आहे की सगळ्यांमध्ये माझा नंबर लागला मांडण्याचा, बोलायचा. कारण माझ्यासारखे असे हजारो कार्यकर्ते आहेत की जे आज स्वतःच्या पायावरती खंबीरपणे समाजासाठी लढत आहेत, घडलेले आहेत, वाढलेले आहेत आणि लाखो गोरगरिबांच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यातला मी एक कार्यकर्ता. म्हणजे आपल्या डोक्याला लाखो केस आहेत, त्यातला एक केस मी. अण्णांच्या आयुष्यामध्ये मला वाटतं की मी, रोहिदास, अशी बरीचशी मंडळी, गुंडू आहे, सुभाष बाबूजी आहेत, ही सगळी व्यासपीठावरली मंडळी ही गेली 30-35 वर्षापासून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र शून्याला पुढे एक म्हणून उभा राहून त्याचा 100 करण्याची ताकद ज्या व्यक्तीमध्ये आहे अशी तोडकरांना. शून्य, डबल शून्याला सुद्धा 100 करण्याची ताकद त्या माणसांमध्ये आहे. मी लहान होतो, मी एक 5 मिनिटामध्ये एक लेख असा बनवला आणि टाकला. मला इतक्या जणांच्या प्रतिक्रिया आल्या की अरे केवढं लिहिलं. म्हणलं ते 5च मिनिटं लिहिले. लिहायचं मला तर आयुष्य पुरणार नाही, कारण 30-40 वर्ष, 30-35 वर्ष सोबत आहे आणि खूप अपार कष्टातून, अपार मेहनतीतून सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्या नजरेत, कारण मी अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक राजकारणाचा इथे विषय नाही राजकारणाचा, पण सामाजिक क्षेत्रातली अनेक मंडळी बघितली. पण तोडकरांना सारखा सामाजिक क्षेत्रातला द्रष्टा, नेतृत्वशील, कर्तृत्वशील आणि गरिबांचा विकासाचा केंद्रबिंदू, गरिबाला विकासाचा केंद्रबिंदू म्हणून काम करणारा मी माझ्या लाईफमध्ये दुसरा बघितला नाही. असे अनेक जण आहेत, त्यांचं काम मर्यादित आहे. पण ज्या माणसाने स्वतःचं नाव नाही पण स्वतःसारखे लाखो कार्यकर्ते समाजात निर्माण केले. ज्या वेळेला आम्ही 1990 साली मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळ होता, त्या दुष्काळाच्या झळा लोकांमध्ये होत्या. लोकांना अन्न नाही, रोजगार नाही, पाणी नाही, जनावराला चारा नाही, असा भयानक प्रसंग होता तो. आणि त्या परिस्थितीमध्ये अण्णांनी माझ्यासारखे कार्यकर्ते, रोहिदास सारखे, विलास भाऊ सारखे, गुंडू सारखे असे अनेक कार्यकर्ते, जे आम्ही लहान होतो, अगदी 18-19 वर्षाची पोरं, आणि योग्य वेळेला सोबत घेऊन त्यांनी बघितलं की यांच्यामध्ये चुणूक आहे, यांच्यात वेगळेपण आहे, हे समाजासाठी काहीतरी करू शकतात, हे बघितलं. त्यांनी आम्हाला जोडलं आणि महाराष्ट्रभर लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी कलापथकाच्या माध्यमातून, अभिरुची वर्गाच्या माध्यमातून 1990 ते 1993 या कारकिर्दीमध्ये लाखो लोकांना रोजगार मिळवून देण्याचं काम मराठवाडाभर केलं. आमच्यातला एक शिलेदार मधुकर धस, जो विदर्भामध्ये विदर्भ गाजवला, त्याने लाखो लोकांना रोजगार दिला, लाखो लोकांना मदत केली. म्हणजे अण्णा एक आहेत, मात्र अन्नाच्या माध्यमातून अन्नदाते लाखो झाले. आणि त्यांना सोबत मला गर्व आहे, अभिमान आहे की आमच्या मातोश्री तोडकर वहिनी, मी खरंच अगदी हृदयापासून आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांना मानतो. अण्णा म्हणजे सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांची जोडी. ही जोडी आम्ही रात्री 2 वाजता जरी फरफटत आलो चालून कुठून, रात्री 2 वाजता, तरी आम्हाला कधी उपाशी नाही. त्या माऊलीने रात्री 2 वाजता उठून भाकर घातली, पोरांनो जेवलात का, काय अडचण आहे का, आणि अगदी लहान चिखलाच्या गोळ्यांना आकार देण्याचं कार्य या दोघांनी केलं.
हे काम करत असताना मला सुरुवातीला अहमदपूर लातूरमध्ये टाकलं. शिरूर तासबन लहानच होतो मी, 18 वर्षाचा, काहीच कळत नव्हतं. आणि सांगितलं की 30 दिवस सोबत काही दिलं नाही, एक पिशवी, टावेल, शर्ट आणि पॅन्ट एकच, रोज एका गावात फिरायचं आणि सर्व लोकांची परिस्थिती समजून घ्यायची. त्यावेळेला असे त्यांनी 100 जणांना पाठवलं, त्यातले 10-15 जणच टिकले, बाकी सगळे पळून आले. जे खऱ्या अर्थाने गरिबांसाठी काम करणारे होते ते त्याच्यातून बाहेर निघाले. आणि मग हे काम करत असताना खूप हालाकीची परिस्थिती त्यावेळेला. आता ठीक आहे, आता या बिल्डिंग वगैरे अमकं तमकं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते हे समाजाचंच आहे. मात्र त्यावेळेची परिस्थिती अशी होती की सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावा, ही अत्यंत दुर्मिळ आणि फार वाईट अवस्था होती. मी थोडं 5 मिनिटं देतो कारण सगळ्यांना थोडासा इतिहास पण कळायला पाहिजे. हे करत असताना अचानक आम्ही कुणी अहमदपूरला आहे, कुणी उमरगेला आहे, कुणी विदर्भात आहे, कुणी कुठं आहे, अशा या सगळ्या वातावरणामध्ये महाराष्ट्रात 17 सप्टेंबर 1993 भूकंप झाला. आपल्याला माहित आहे की भूकंप काय चीज होती. लाखो लोक हा म्हणता पहाटे 4 वाजता मातीच्या ढिगाऱ्याखाली ढेर झाले. हजारो लोक अडकले, लाखो लोक अडकले पहाटे 4 वाजता. अण्णाला वहिनीला कळालं की हे भूकंप झाला 4 वाजता, कारण काहीच कळत नव्हतं की काय व्हायलंय. धडधड धडधड खडखड खडखड खड. कुणी काय म्हणायचं, कुणी वीज कडाडली, कुणी म्हणायचं काहीतरी हल्ल्यासारखं झालं, कुणी म्हणायचं काहीतरी झुलल्यासारखं झालं. सगळे पळत रस्त्यावरती आले आणि तो क्षण इतका भयानक होता. 4 तासात अण्णांनी सगळ्यांना एकत्रित केलं आणि सांगितलं की आपल्याला लढायला जायचं. तिथं पुढे आणखीन काय भूकंप होईल का नाही, आता काय परिस्थिती होईल सांगता येत नव्हती. आणि सगळेजण एकत्र येऊन भूकंपग्रस्त भागामध्ये 5व्या तासाला आम्ही तिथं जे ढिगाऱ्याखाली अडकलेली लोक होते त्या अडकलेल्या लोकांना काढणं, त्यांना दवाखान्याच्या सुविधा पुरवणं, त्यांची लेकरं बाळं काढणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये सगळा आरडाओरड होता, सगळा कालवा होता, गोंधळ होता, सगळं जमीनदोस्त झालं होतं. तिथली परिस्थिती अशी होती की तिथे सिमेंटाची घर नव्हती, माळवद होती, माळवद सगळी, आणि सोन्याची किल्लारी होती. ती सोन्याचं मार्केट मोठं होतं तिथं. माळवदाचा ढेर झाला, ढिगारे झाले आणि ढिगाऱ्याखाली माणसं अडकली, लेकरं अडकली, रात्रभर गणपतीचा उत्सव करून. त्या काळात आम्ही 2 वर्ष तिथं जे लोक मयत झाले तिथं कुठली जातपात नव्हती. लक्षात घ्या, जातपात फक्त मानवनिर्मित कार्यक्रम आहे. जातपात हा ईश्वर निर्मित कार्यक्रम नाही. कुणाचं लेकरू जन्मलं तर ते कुणाचं लेकरू पांढरं, कुणाचं काळं, कुणाचं हिरवं, कुणाचं तांबडं, कुणाचं निळं असं जन्मतं का? लेकरू सगळ्याचं सारखंच आहे. ते मुसलमानाचा असू द्या, दलिताचा असू द्या, मराठीचा असू द्या, तर बामणाचा असू द्या, त्या जातीचा रंग आपण देतो. ज्या वेळेला आम्ही भूकंपग्रस्त भागामध्ये बघितलं की लाखो लोक ढिगाऱ्याखाली अडकलेत आणि हजारो लोक बाहेर काढणं आणि त्याचा अंत्यविधी करणं सोपी गोष्ट नव्हती. वरून मुसळधार पाऊस सुरू होता, सगळा हाहाकार होता. एकत्र सगळी गेली आणि राहिलेल्या लोकांना वाचवलं आणि ही वाचलेली हजारो लोक, लाखो लोक पुन्हा उभं करण्याचं काम अण्णांनी भूकंपग्रस्त भागामध्ये मोठ्या प्रमाणात केलं. हजारो लोक उभी राहिली. हाडाची काढं, बारगड्याची टिपाण्या केल्या त्या ठिकाणी, भोंदरं टाकलेलं होतं चौकून आणि त्याच्यात आम्ही सगळे असायचो. खूप कष्ट, मेहनत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी कधीही स्वतःचं कुटुंब बघितलं नाही. अण्णासोबत वहिनी कायम असायच्या. आणि ही जोडी ईश्वर रूपी जोडी आहे. मतभेद आमचे होतात, मी बाळलो काय झालं तरी मुलाप्रमाणे भावाप्रमाणे ते मला कधी 2 हाणून आणू शकतात, हे वास्तव आहे. मतभेद होतात पण मान्यता जी आहे ती कुठेही दुसरीकडे लटपटत नाही आमची, हे वास्तव आहे. आम्ही अडकू शकत नाही, दुसऱ्याला गुरु मानू शकत नाही, कारण ते घडवलं वाढवलं. आता ज्या खराटेने पोवडा गायला तो खराटे भोगजीचा, तिथून सुरुवात झाली कामाची. आज तो खणखणीत मराठावर गाजतोय, वाजवतोय. हे सगळं करत असताना नंतर तशा सगळ्या भयान परिस्थितीमध्ये आम्ही ज्या संस्थेत काम करत होतो एका पुण्याच्या वंचित विकास, त्या संस्थेने आम्हाला काढून टाकले. काढलं ना, आता तुम्हाला नाही म्हणले तुमचं काय, आम्ही तो भूकंपग्रस्त भागात. आणि अशा वेळेला अण्णांनी न डगमगता, परवा आपल्यापाशी काही नाही, पिठा घरात गेलं म्हणजे त्या झोपडीत गेलं तर पीठ नाही, बाहेर गेलं तर खायला काय नाही, अन्नाचा कण नाही, अशा सगळ्या परिस्थितीत
त्यांनी सांगितलं की ज्याच्या पाठीमागे ईश्वर आहे, ज्याच्या पाठीमागे भगवान आहे, जे खरंच काम करतात आपण समाजासाठी, ते उपाशी मरणार नाहीत. भाकरी मागून खाऊ, पण भूकंपग्रस्त भागातील सगळ्या लोकांचे घर बांधून देऊ, सगळ्या लोकांना पुन्हा उभं करू आणि तिथं आम्ही काम करत राहिलो. हे सगळं करता करता अफामसारखी संस्था आहे. आज कोंढाळकर सर इथं आहेत व्यासपीठावरती. ही संस्था पुढे आली, अरे पोरं चांगलं काम करते, मदत करा. अनेक जण पुढे आले आणि त्यांनी छोटी छोटी मदत उभी केली. आणि नंतर मग आम्हाला लक्षात आलं की ह्या सगळ्या कामासाठी कायमचा पर्याय शोधला पाहिजे आपण. आणि तिथं पर्यायाची निर्मिती झाली. तिथून पर्यायाची निर्मिती झाली आणि 95 पासून पर्यायीच्या माध्यमातून मग लोकांसाठी लढायचं ठरवलं. लोकांना रोजगार, पाणी, जनावरांना चारा, भुकेलेलं अन्न, पीडित, दुर्लक्षित, कष्टकरी, परित्यक्ता, निराधार, विधवा, जो देशातला, आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात गरीब गरजू आहे, तो विकासाचा केंद्रबिंदू मानून तोडकरांनी लढायला सुरुवात केली आणि लाखो लोकांना जगण्याची साधनं निर्माण करून दिली. आज हजारो लोक आहेत की आज इथं पोहोचू शकले नाहीत. अनेकांच्या शुभेच्छा, अनेकांचे फार मेसेज. मग हे सगळं करत असताना अनेक सारखी म्हणजे लोक सावकारशाहीच्या दडपणाखाली अडकतात, पैशाचं नाटक करता येत नाही, म्हणून मग अनेक सारखी एक कंपनी लोकांना फायनान्स मदत करण्यासाठी ही निर्माण केली. अशा पर्यायाच्या माध्यमातून म्हणजे कामं झाले त्याचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात. ही सगळी परिस्थिती अतिशय कष्टातून, हलाखीतून, मेहनतीतून केली. तेजू त्याची साक्षीदार आहे. तेजू फार छोटी होती, एवढी तिला तर ती सगळ्याच्या हाताचं खेळणंच होती ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये. ही नंतर ऋषी आणि ही दोघं जण ती जरा बऱ्या कालावधीमध्ये हे झाले, पण तेजू त्याची साक्षीदार होती. सुनंदा अक्का आहे की जी आज तुमच्यासोबत काम करते. असं खूप मोठं कार्य आज लाखो लोकांना उत्पन्नाचं, जगण्याचं साधन निर्माण करून देणारी पर्याय आणि पर्यायाचे निर्माते तोडकरांना हे आज यांची आज आपली 61 आहे. ही 61 साजरी करताना सगळ्यांनाच मनातून आनंद होतो, सगळ्यांना मनातून उत्साह होतो. कारण इथं लाडक्या बहिणी, मग लाडक्या बहिणी आज बऱ्याच प्रकारच्या आहेत. राजकारणाच्या लाडक्या बहिणी वेगळ्या आणि समाजकारणाच्या लाडक्या बहिणी एक वेगळ्या. राजकारणाच्या लाडक्या बहिणी वेगळ्या 1500वाल्या आहेत का नाही. आणि तुम्ही सगळ्या तोडकरांच्या बहिणी, आमच्या भगिनी. तर ही सगळी वास्तवता आज आपण जे बघतोय ते फार कष्टातून गोरगरिबांसाठी काम करताना अण्णांनी पूर्ण आयुष्य, अगदी सावित्रीबाई आणि फुले या दोघांचं उपमा कधीही त्यांना कमी पडणार नाही, ही वास्तवता आहे. आज आपण सगळेजण त्यांची 61 साजरी करत आहोत. मात्र त्यांची 100वी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण साजरी करूया. हीच ईश्वरचरणी आपण त्यांना प्रार्थना करूया. त्यांना उदंड आयुष्य लाभावं, निरोगी आयुष्य लाभावं आणि आणखी गरिबांसाठी समाजकार्य करण्याची त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी, ईश्वराने निर्माण करून द्यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांच्या वतीनं मला 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानतो. जय जय महाराज.